10वीचं वेळापत्रक आता बदलणार आहे। 10वी वेळापत्रकाबाबत अहवाल सादर करा। शिक्षण आयुक्तांनी राज्य शिक्षण मंडळांना तसे निर्देश दिलेले आहेत। शिक्षण आयुक्तांचं राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना पत्र 20, 21 आणि 22 मार्चला 10वीचे सलग पेपर ठेवले होते। 10वीचे 3 दिवस सलग पेपर असल्यानं त्यावर आक्षेप देखील आला होता। एक दिवसाआड पेपर ठेवण्याची मागणी जी आहे ती शिक्षकांनी केली होती। शिक्षण आयुक्तांनी या मागणीची दखल घेतली आणि आता 10वीचे वेळापत्रक जे आहे ते बदलणार आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरून। मनोज, काय अधिक माहिती आहे? 10वीचं वेळापत्रक जे आहे ते आता बदलणार आहे। आधी जे सलग पेपर होते 20, 21, 22 मार्च रोजी ते आता बदलणार आहे। काय नेमका बदल असणार आहे? ज्योती, नक्कीच 7 मार्च पासून 10वीची परीक्षा सुरू होते। मात्र 20, 21 आणि 22 मार्च या दिवशी सलग पेपर होते। 3 दिवस सलग पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला होता। त्याचप्रमाणे ह्या संदर्भात तर्कवितर्क केले जात होते आणि वेगवेगळी माहिती पुढे येत होती। त्यामुळे या संपूर्ण माहितीला पूर्णविराम देण्यासाठी शिक्षण आयुक्तांनीच पुढाकार घेतलेला आहे आणि हा सर्व गोंधळ मिटावा या संदर्भात शिक्षण आयुक्तांनी राज्याच्या शिक्षण मंडळाला पत्र लिहिलं आणि त्या संदर्भात त्यांना विचारणा केली की 10वीचे जे वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भात लवकरात लवकर अहवाल सादर करा आणि ह्या ज्या सलग 3 पेपर आहेत यामध्ये बदल करून लवकरात लवकर नवीन वेळापत्रक सादर करावा आणि हे जे 3 दिवस सलग पेपर आहेत ह्याच्यामध्ये सुट्ट्या ऍडजस्ट कराव्या। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा या संदर्भात शिक्षण आयुक्तांनी सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे आता लवकरात लवकर या संदर्भातल्या नवीन तारखा जाहीर होणार आहेत आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नक्कीच विद्यार्थ्यांना कुठेतरी या बातमीमुळे दिलासा मिळणार आहे। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीसाठी।